पाणी भरपूर आहे. श्री स्वामी समर्थ. हाय शुभांगी लिंग आहे. आता तुळजापूर करून झाले आमचं आणि आता आम्ही आलो पंढरपूरला. तर आम्हाला जायचंय दर्शन घ्यायला. पण आता मला येते दर्शन घ्यायला खूप गर्दी असणार आहे, एकदच आहे. तर 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 आम्ही पहिले जाणार आहेत इकडे बाबाचं मठ बघायला. तर चला आपण बघू कसं आहे. तर मुलं खूप उत्साह झाले. तर मम्मी कसं आहे मला बघायचंय, खूप घाई झाली त्यांना. चला जास्त काही वेळ घेत नाही, तुम्हाला पण दाखवते. चला चला तर हे आहे मेन गेट कैकाडे बाबाचं. चप्पलचं स्टँड, इथे चप्पल ठेवा. पुण्य बदल घेऊन जावं ते 51 रुपये 100 रुपये अन्नदान. पॅन्टच वर करायला कितीच मूर्त्या सुंदर आहेत, बनवायची किती कमाल आहे ना. खरोखरच असं असल्यासारखं वाटतं समोर. बनवणारच असं डोकं लावलं असं काय माहिती. रेल्वेतून निघलं की माशामधून निघलं की मगरीमधून, आणि एकदा जे रस्ता धरला तर शेवटपर्यंत जे मध्ये जातं आणि आपोआप बाहेर निघतं, असं रस्ता आहे. खरंच बनवण्याची कमालच आहे. तर खूप जुनं झालंय तरी पण किती छान दिसायलंय. पण नवीन होतं तेव्हा तर मी एकदा लहानपणी गेले होते तर एवढं छान दिसत होतं ना. लेकरांना बघण्यासाठी, लेकरांना एक माहिती होते. सगळे संत लोक, पहिले जुने पंतप्रधान मंत्री असे काही बरेच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे काही मुलांना माहिती होते. आणि प्राणी पण भरपूर आहेत. देवाचे पहिले राक्षस लोक, भक्त पुंडलिकाची सेवा, आई वडिलांची सगळं काही. आणि असं काशी विश्वनाथ मंदिर, खूप काही बघायला आहे. आपल्यालाच बघून बघून हे होतं, आपल्याला कंटाळ येतो. पण एवढं काही आहे, मला तर नाही येत कंटाळ. नाही तर एकदा जर केलं ना तर तुम्ही 2 ते 3 घंटे लागतात बघायला सगळं. इथे मोठे मोठे साप आहेत. साप पण किती छान बनवलेत. आता इथे सगळे संत लोक, नेहरू, नेहरू राक्षस पहिले झालेले. खूप काही बघण्यासारखं आहे. आणि हेच मुलांना दाखवण्यासाठीच मी मुद्दाम नेलं होतं इथं. आणि खरोखर असं मूर्त्या जस काय फोटो काढलेत असं एवढं छान आहे मूर्त्या, किती सुंदर आहे. रेल्वे त्या पाऊस जाते म्हणून तुला खालीवर 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 कसं होतं, चाललं जातं तिकडेच. आमचं वरचं बघणं झालंय, आता खाली निघलो. इकडे बाबाची इकडं समाधी पण आहे. कसं बनवलंय त्यांच्या मिसेसची पण समाधी आहे पलीकडं. आम्ही तिकडे चाललो बघायला. खूप परिसर चांगला आहे इकडं. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवलेली, संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवलेली चांगली. हे ऋषी का त्यांना वाटत असते मिले महाने मिले श्रेष्ठ गर्वाल, म्हणून मग निर्जीव भिंत चालवली. महादेव शंखातून निघले, महादेव शंखामधून निघलेले.
आणि हे आहे इकडं कैकडे बाबाची समाधी. सिंहाचं मागचं बघा ना, सिंहाच्या मागचं बघा ना कसं केलं, खाली पण बघा. आणि त्यांच्या भावाची अरे काय नाही, त्याच्यात पायऱ्याच असतात, आपण आलो का काय की जाऊन त्याच्यात कळत नाही आपल्याला. कुंडीराम काका हे त्यांचे भाऊ आहेत कैकडे बाबाचे. नाही आला वापस. ते इथे पहा किती छान छान मूर्ती आहेत. ते मुलं तर बघून एवढे तिथं फोटो काढायला हात मस्त होतं रे. खरोखरच वाटायले. आणि हे त्यांच्या मिसेसची आणि त्यांच्या भाऊजीची समाधी आहे. नंतर इकडे विठ्ठल मंदिर आहे. कुंड्या बघा किती छान आहेत. आणि नंतर थोड्या वेळा मी ह्या परिसरात बसली, तिथून किती छान कुंड्या तुळशीत बघा. लावले त्याच्यात बघ आणि सगळं. सगळ्या ह्याच्यातनं तुळशीच लावलेले आहेत. त्याला कलर बी दिलाय तसा समोर लाल. महाराजांचं मंदिर पाहिलं, या मंदिरात तिकीट नाही, माझा कुठला कर नाही, तिथून जायचं. महाराजांची समाधी घेऊन जावा दादा, काही आज एकादशीचं एक समाधी कामासाठी मदत करा. या मंदिरात तिकीट नाही. कैकडे बाबाचा मठ बघून झालाय आमचा आणि आपण निघलो घरी. मध्ये काही दाखवलं नाही मी बरंच, कारण की मोबाईल अलाउड नव्हता तिथे. तर मी थोडं थोडं दाखवलं तिथं. बोलायची भीती वाटते, तसं काही मी दाखवलं. यंदा खूप घरी जायची घाई झाली, बोर झाली. आता दिवसभर प्रवास करून करून सारखं प्रवास चालू आहे. थांबा ना, मला येऊ द्या ना. खूप मोठं मंदिर आहे बघण्यासारखं कैकडे बाबाचं. तिकीट पण नाही आहे. झालं सगळं, निघलो आता बाहेर. सगळं मठातून निघलो. आता आम्ही चाललो लग्न घरी. आम्ही याच्यासाठी आलो लग्नासाठी. एका निमित्तानं देव पण बघत होतात म्हणून गेले आम्ही सगळे देव. आता आम्ही चाललो लग्न घरी. नवीन असल्यामुळे थोडी माहिती नाही, इकडे तिकडे चाललो.